हॅलो इन्व्हेस्टर्स. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोतीलाल ओसवालने एक नवीन फंड ऑफर म्युच्युअल फंडमध्ये लॉन्च केली आहे, ज्याचं नाव आहे निफ्टी मायक्रोकॅप इंडेक्स फंड. तर हा एक इंडेक्स फंड आहे आणि इंडेक्स फंडचं फीचर आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर इंडेक्स फंड बेसिकली एका बेंचमार्क इंडेक्स बरोबर स्वतःला रेप्लिकेट करत असतो. तर हा इंडियातला सगळ्यात पहिला पॅसिव्ह इंडेक्स फंड आहे की जो या मायक्रोकॅप कॅटेगरीमध्ये आहे. तर इंडेक्स फंड निफ्टी मायक्रोकॅप इंडेक्स फंड हा काय करेल, तर जो काही निफ्टी 50 सारखाच एक निफ्टी मायक्रोकॅप 250 TRI इंडेक्स आहे, त्याला हा फंड डायरेक्टली ट्रॅक करेल आणि रेप्लिकेट त्याची तयार करत राहील. तर हे सगळ्या करण्यामागचा उद्देश काय आहे की हा इंडेक्स फंडची रिटर्न जी आहेत ती आफ्टर एक्सपेन्सेस या पर्टिक्युलर फंडमध्ये यायला पाहिजेत. तर बेसिकली मायक्रोकॅप्स म्हणजे काय, पहिल्यांदा हे समजून घेऊ आपण. तर मायक्रोकॅप्स म्हणजे अशा कंपनीज की ज्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन आपल्याला माहिती आहे की मार्केट कॅपिटलायझेशन वाईज कंपन्या आपण बघतो. म्हणजे आपण बघताना बघतो की इंडियामध्ये टॉप 10 कंपनीज काय आहेत. तर टॉप फर्स्ट कंपनी बाय मार्केट कॅप इज रिलायन्स, सेकंड इज HDFC. तर अशा ज्या 501 ते 750 कंपन्या ज्या आहेत ह्या मायक्रोकॅप कॅटेगरीजमध्ये येतात. म्हणजे साधारण 250 स्टॉक्स जे शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत हे मायक्रोकॅप्समध्ये येतात. आता साधारणपणे या सगळ्या कंपनीचा मार्केट कॅप जर टोटल आपण जर 250 कंपनीचा मार्केट कॅप जर बघितला तर हा साधारणपणे टोटल मार्केटच्या फक्त 3% आहे. आता बेसिकली मायक्रो कॅप्स हे छोट्या कंपनीजमध्ये आहेत. म्हणजे बेसिकली आपण आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला एक म्हणजे लार्ज कॅप, त्याच्यानंतर नेक्स्ट निफ्टी म्हणजे 0 to 50 ज्याला आपण म्हणू की पहिले निफ्टी 50चे स्टॉक्स, त्याच्यानंतर 51 to 100 विल बी लाईक नेक्स्ट निफ्टी, त्याच्यानंतर येईल तुमचा मिड कॅप, त्याच्यानंतर स्मॉल कॅप आणि त्याच्यानंतर ही मायक्रोकॅपची स्पेस आहे. आता मायक्रोकॅपची स्पेस ही बेसिकली स्मॉल साईज कंपनीज, टायनी साईज कंपनीज या मायक्रोकॅपमध्ये येतात. तर टायनी साईज कंपनीज असल्यामुळे, छोट्या कंपनीज असल्यामुळे नॉर्मली याच्यात रिस्क असणार आहे. तर मी तुम्हाला तेही एक्सप्लेन करतो की रिस्क ही कशी मिनिमाइज केली जाते या सगळ्या याच्यामध्ये आणि हाऊ द इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ही रिस्क कम्पॅरेटिव्हली मिनिमाइज होईल. तर बेसिकली आपण हे आता समजून घेऊ की मायक्रोकॅप म्हणजे काय. तर मायक्रोकॅपचे स्टॉक्स आपल्याला कळाले की जे छोट्या कंपनीज आहेत. तर मायक्रोकॅपच्या ज्या मॅनेजमेंट आहेत ना, या रिस्क टेकर मॅनेजमेंट्स असतात. म्हणजे ह्या प्रमोटर ड्रिव्हन असतात सुरुवात झाल्या आणि त्यांना मोठ्या कंपनीज फॉर्म करायच्या असतात. त्यामुळे ते लिस्टिंग करायला आलेले आहेत बाजारात आणि त्यांचं लिस्टिंग झाल्यानंतर ते मायक्रोकॅप कॅटेगरीमध्ये आता ट्रीट होत आहेत, कारण त्यांचं मार्केट कॅप लहान आहे. तर ह्या सगळ्या कंपनीजना बेसिकली छोट्या कंपनीज असल्यामुळे रिस्क ह्यांच्यामध्ये जास्त आहे, कारण रिस्क टेकर मॅनेजमेंट असतात. या कंपनीजना रिसोर्सेसचा इश्यू असतो, कारण यांना कॅपिटल पण यांच्याकडे फार मोठं नसतं आणि त्याप्रमाणे लागणारी यांच्याकडे रिसोर्सेस पण नसतात. या सगळ्या कंपनीज अंडर रिसर्च आहेत ॲज फार ॲज द रिसर्च इज कन्सर्न. बेसिकली जे रिसर्च हाऊसेस आहेत ते रिसर्च प्रोव्हाइड करतात. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कंपनीजमध्ये खूप कमी रिसर्च अवेलेबल आहे. नंतर या कंपनीजमध्ये अनस्टेबल रेव्हेन्यूचं एक ट्रॅक रेकॉर्ड असतं. म्हणजे रेव्हेन्यू असा कन्सिस्टंट येत नसतो, कारण छोट्या कंपनीला त्यामुळं अडचणी यांच्याकडे येत असतात. आणि पण आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर याच्यात एक महत्त्वाचा पॉईंट काय आहे की एक जी छोटी कंपनी आहे तीच उद्या मोठी कंपनी होऊ शकते. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की डायमंड्स आर फाउंड इन द रफ. तर छोट्या मायक्रोकॅप मधल्या कंपन्याच उद्या लार्ज कॅप पर्यंत जाऊ शकतात. बट आपल्याला माहिती नाही आहे की कुठली कंपनी ह्याच्यापैकी लार्ज कॅप होऊ शकेल, कुठली कंपनी ह्याच्यातली मिड कॅप होऊ शकेल, कुठली कंपनी स्मॉल कॅप होऊ शकेल ह्याच्यातली. त्यामुळं इम्पॉर्टंट फॅक्टर काय राहतो की 250 बास्केट ह्याच्यामध्ये घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता इंडिव्हिज्युअल केसमध्ये आपण ही बास्केट नाही घेऊ शकत, कारण इंडिव्हिज्युअल केसमध्ये आपण स्टॉक्स जर इंडिव्हिज्युअली घ्यायला गेलो तर ही 250 बास्केट एक स्टॉक घेणं हे खूप डिफिकल्ट आहे. कारण त्याला अलोकेशन्स पण ठेवायला लागतील आपल्याला की किती पर्सेंट अलोकेशन ठेवायचे. 250 स्टॉक्स जर घ्यायचे असतील तर प्रत्येकाला 0.4% अलोकेशन आयडियली घ्यायला पाहिजे आणि त्याची बास्केट स्वतः मेंटेन करायला पाहिजे. पण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बाय ॲट दिस अलोकेशन, कारण आपण घेताना कधीच अलोकेशन इंडिव्हिज्युअली बघत नाही. त्यामुळे इंडिव्हिज्युअल स्टॉक्स मायक्रोकॅपमधले घेणं हे खूप रिस्की आहे. बिकॉज इन द पास्ट व्हॉट वी हॅव सीन की लोकांचे हात कशात पळतात, तर त्यांचे चुकीचे स्टॉक्स आणि चुकीचे अलोकेशन हे दोन गोष्टी ते घेत असतात आणि कंटिन्युअसली ते बेट करत असतात. त्यांना काहीच माहिती नसतं कंपनीबद्दल आणि त्यांना वाटतं की ही कंपनी खूप मोठी होईल आणि ते असलेले सगळे पैसे कुठल्या तरी मायक्रोकॅप स्टॉकमध्ये घालून टाकतात आणि अनफॉर्च्युनेटली मायक्रोकॅप स्टॉक जो असतो तो त्यांच्या बाईंग प्राईसच्या खाली येतो आणि त्यांचं खूप नुकसान होतं. तर या सगळ्या याच्यामध्ये इंडेक्स फंड हा एक उत्तम पर्याय आहे. इंडेक्स फंडमध्ये काय होतं की हा जो 250 TRI मायक्रोकॅपचा इंडेक्स आहे, याला हा फंड ऑटोमॅटिकली रिबॅलन्स स्वतःला करत राहणार. म्हणजे तो त्याची रेप्लिकेट इमेज तयार करत राहणार
आणि रेप्लिकेट इमेज तयार करत राहण्यामुळं ज्या ज्या वेळेला इंडेक्समध्ये काही नवीन स्टॉक्स येतील किंवा नवीन स्टॉक्स जातील किंवा त्याचं ॲलोकेशन चेंज होईल, तर हा फंड ते ऑटोमॅटिकली त्या पद्धतीनं मॅनेज करत राहणार. आणि आपण जर आत्तापर्यंत बघितलं तर रिटर्न्समध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप आणि मायक्रो कॅप ही जी स्पेस आहे ही कायम लार्ज कॅपला आउट परफॉर्म करते. तर मी तुम्हाला तेही एक्सप्लेन करेन की लार्ज कॅपला कशा पद्धतीने आउट परफॉर्म करते. तर मायक्रो कॅप स्टॉक्समध्ये खूप ॲडव्हान्टेजेसही आहेत. ते म्हणजे आपण एक वी एव्हरीवन नो दॅट स्मॉल इज ब्युटिफुल. स्मॉल इज ब्युटिफुलचं कारण काय आहे, की खूप गोष्टी ज्या स्मॉल कंपनीज असतात ज्या मॅनेज करू शकतात. इन टर्म्स ऑफ एक्झिक्युशन, इन टर्म्स ऑफ फोकस्ड बिझनेस मॉडेल, इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट्स इन द निश मार्केट, हे मोठ्या कंपन्यांना करायला खूप वेळ लागतो. कारण मोठ्या कंपन्या प्रोसेस ड्रिव्हन असतात आणि प्रोसेस ड्रिव्हन असताना त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या प्रोसेसमधून जायला लागते आणि जी छोटी कंपनी जी खूप एफिशियंटली करू शकते त्याच्या साईजमुळं, तो मोठ्या कंपनीला करायला खूप वेळ लागतो. त्यामुळं हे खूप ॲडव्हान्टेजेस ह्या स्मॉल कंपनीजमध्ये मिळतात आणि ऑब्व्हियसली स्मॉल साईज कंपनीज टेंड टू ग्रो बिग साईज कंपनीज. नॅचरली मायक्रो कॅप साईजच्या कंपनीज ज्या आहेत ह्याच्यामध्ये बेसिकली व्हॉलॅटिलिटी खूप असणार आहे. म्हणजे जी काही स्टॉक मार्केटमध्ये आपण ज्याला व्हॉलॅटिलिटी म्हणतो, की जे रोज ज्याला चढ उतार म्हणतो आपण, तर ह्या स्टॉक्समध्ये खूप चढ उतार असणार आहे. तर आत्तापर्यंत जरी आपण एक जर डेटा ॲनालिसिस केला तर साधारणपणे निफ्टी 50ची 3 वर्षाची व्हॉलॅटिलिटी ही 26% जर असेल, तर या मायक्रो कॅप इंडेक्सची व्हॉलॅटिलिटी साधारण 58% आहे. की 3 वर्षामध्ये जर 26% निफ्टी व्हॉलॅटाईल होतोय, खाली वर चढ उतार म्हणजे चढ उतार होतो, तर ह्याच्यामध्ये तो 58% होतो, म्हणजे ऑलमोस्ट डबल होतो. आणि सायमल्टेनियसली 10 वर्षामध्ये जर निफ्टी 50ची व्हॉलॅटिलिटी 13% असेल, तर याची व्हॉलॅटिलिटी ऑलमोस्ट 23% आहे, म्हणजे ऑलमोस्ट पावणे 2 पट ते दुप्पट आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे स्टॉक्स खूप व्होलॅटाईल आहेत, खूप वर खाली होत आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये मग उत्तम पर्याय काय राहील, की आपल्याला जर का रिटर्न्स पाहिजे आहेत चांगली या केसमध्ये, तर बेसिकली आपण हे बघायला पाहिजे, की आपण लमसममध्ये न करता आपण SIP मोडमध्ये का जायला पाहिजे, कारण व्हॉलॅटिलिटी खूप आहे. आता ह्या इंडेक्सची मागच्या 3 वर्षाची रिटर्न आहेत साधारणपणे 58% वर्सेस निफ्टी 50ची रिटर्न्स आहेत 26%. 10 वर्षाच्या पिरियडमध्ये या इंडेक्सची रिटर्न आहेत 24% वर्सेस निफ्टी 50ची रिटर्न आहेत 13%. म्हणजे याचा अर्थ सिंपल काय आहे, हाय रिस्क हाय रिवॉर्ड. हाय रिस्क हाय रिवॉर्डमध्ये काय होतंय, की तुम्ही व्हॉलॅटिलिटीची रिस्क घेताय ती ऑलमोस्ट डबल घेताय, तर तुम्हाला रिटर्नही डबल मिळतात. पण सायमल्टेनियसली इन्व्हेस्टरच्या दृष्टीनं काय होतंय, इन्व्हेस्टरच्या दृष्टीनं व्हॉलॅटिलिटी हे एक या पर्टिक्युलर याच्यामध्ये मला वाटतं की खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. कारण या व्हॉलॅटिलिटीमध्ये काय होतं, की तुम्हाला चढ उतार जे प्राइजेस होत आहेत, त्याच्यामध्ये SIP मोडमध्ये तुम्हाला खालच्या रेटला और खालच्या भावाला तुम्हाला ही वस्तू मिळणार आहे. तर त्यामुळं SIPमध्ये तुमचं व्हॅल्यू एव्हरेजिंग होत जाईल आणि तेच जर आपण SIPचे रिटर्न्स बघितले या इंडेक्सची, तर ती साधारणपणे लास्ट 3 वर्षामध्ये 34% ॲन्युअलाइज रिटर्न आहेत. म्हणजे SIP या फंडमध्ये जर कोणी केली असती, तर साधारणपणे 3 वर्षामध्ये हा फंड डबल झाला असता SIPमध्ये. 5 वर्षामध्ये साधारण ॲव्हरेज कंपाऊंडेड ॲन्युअलाइज ग्रोथ रेट आहे याची 29%, 10 वर्षामध्ये 21%. म्हणजे याचा अर्थ काय, SIPजमध्ये व्हॉलॅटिलिटीचा तुम्ही ॲडव्हान्टेज घेताय, सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट करताय, त्यामुळे तुम्हाला लमसम पैसे इन्व्हेस्ट करायची जरूर लागत नाही आणि त्यामुळे काय होतंय, व्हॉलॅटिलिटीचा ॲडव्हान्टेज घेतल्यामुळे रिटर्न्स पण आपल्याला जास्त येत आहेत. त्यामुळे माझं याच्यामध्ये सजेशन राहील, की लमसम न करता आपण SIP मोडमध्ये ह्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट्स करायला पाहिजेत. आणि हा जो NFO आहे, हा 29 तारखेपर्यंत सुरू आहे. आमच्या सगळ्या ब्रँचेस, पार्टनर्स सगळ्यांच्याकडे हा फंड अवेलेबल आहे. तर माझं सजेशन आहे, की साधारणपणे SIP मोडमध्ये 10% पर्यंत तुमच्या पोर्टफोलिओच्या ॲलोकेशनला हा फंड आम्ही रेकमेंड करू, की तुम्ही 10% पर्यंत तुमच्या पोर्टफोलिओच्या SIP पोर्टफोलिओच्या 10% तुम्ही ह्याच्यामध्ये घाला. म्हणजे एक्झाम्पल काय, की समजा कोणाची तरी मंथली 1 लाख रुपयाची SIP सुरू असेल, तर अजून ह्याच्यामध्ये 10,000 रुपयाची SIP ॲड करणं योग्य राहील. कारण सगळं बेसिकली मार्केट कॅप वाईज मायक्रो कॅप आतापर्यंत दुर्लक्षित प्रकार आहे. कारण मायक्रो कॅपमध्ये कुणीच नॉर्मल कोर्समध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो मॅच करू शकत नाही. कारण रिस्क जास्त घेतात लोक, अनइव्हन बाईंग करतात. आणि आतापर्यंत मला वाटतं की पहिला पर्याय आहे की ज्याच्यामध्ये हा पॅसिव्ह फंड आहे, की जो आपल्याला जो निफ्टीचा मायक्रो कॅप 250 TRI आहे त्याला तो एक्झॅक्टली रेप्लिकेट करेल. तर हा फंड 29 तारखेपर्यंत ओपन आहे. माझं सगळ्यांना सजेशन आहे की जरूर याच्यामध्ये SIP करावी. थँक यू.